महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 1995 साली दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले। या आदेशामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंत्री कोकाटे यांची कायदेशीर कोंडी अधिकच वाढली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सूत्रांच्या माहितीनुसार या घडामोडीनंतर माणिकराव कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। दरम्यान या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सत्ताधारी पक्षातील मंत्र्यावर वारंवार वादग्रस्त प्रकरण समोर येत असल्यामुळे सरकारची प्रतिमा मिलीन होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। या संपूर्ण प्रकरणावर समाजसेविका अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। न्यायालयीन प्रक्रियेला कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी त्यांनी केली। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील अटक वॉरंटमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर त्याला झाली, अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही। त्याच्या पहिल्या दिवशीपासून हे ऍप्लिकेबल आहे। कारण कसं झालंय, सुप्रीम कोर्टाने सेक्शन 8(4) जो होता रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, त्याला आता अल्ट्रा व्हायरस म्हणजे हा कायदा आता लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। त्या आदेशाप्रमाणे आता 8(4) जर नसेल तर माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे। मुंबईतील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जुनून 2.0 या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। युवकांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला। या उपक्रमात विविध स्वयंसेवी संस्था आणि युवक गटांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक प्रश्नावर आधारित स्टॉल्स उभारले होते। पर्यावरण संवर्धन, महिलांचं सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, सामाजिक जाणीव आणि जनजागृती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मांडणी करण्यात आली होती। युवकांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून प्रभावी सामाजिक संदेश दिले। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी विविध स्टॉल्सना भेट देत उपक्रमाचं कौतुक केले। दिवसभर महाविद्यालय परिसरात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली। आयोजकांच्या मते युवकांना सामाजिक भान जपणारे आणि सकारात्मक विचार मांडण्याची व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। जुनून 2.0 हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं चित्र असून सामाजिक बदलांसाठी युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे या कार्यक्रमातून अधोरेखित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। तर जुनून हा आमच्या कॉलेजच्या रोटरी क्लब मेंबर्सचा एक इनिशिएटिव्ह आहे आणि जुनून हा वेगळा इनिशिएटिव्ह अशासाठी आहे कारण की आपल्याकडे सगळे सोशल एंटरप्रेनर्स जे आहेत, जे सामाजिक रित्या ज्यांचे प्रोडक्ट्स आहेत, आता आपल्याकडे एक स्पंदनमधून आपल्याच फील्ड ॲक्शन प्रोजेक्टचे एक स्टॉल होता। तिकडचे जे ट्रायबल्स आहेत त्यांनी तो फूड स्टॉल लावलेला आहे किंवा आपल्याकडे स्पेशल हँगआउट्स म्हणून एक NGO आलेला आहे। ते जे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांचे पेरेंट्सचा तो स्टॉल आहे। तर अशा प्रकारे जुनून फक्त फंडरेझिंग इव्हेंट नाही आहे, तर एक सोशल कॉजसाठी कॉन्ट्रीब्यूट पण करतो। त्याच्या माध्यमातून आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना शिकायला पण मिळतं, म्हणजे ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत, प्लॅनिंग स्किल्स आहेत किंवा
कुठला तरी एक व्यक्ती उद्योजक कसा बनतो, त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन मग त्यांचा रिसर्च होतो आणि असं करून स्टुडंट्सला शिकायला पण मिळतं आणि क्लबचं फंडरेझिंग पण होतं. अशा प्रकारे हा जुनून हा स्टुडंट्सचा इनिशिएटिव्ह आहे. हा आम्ही कुठला फॅकल्टीचा किंवा कॉलेजचा इनिशिएटिव्ह नाही आहे. हा स्टुडंट्सनी शोधलेला मार्ग आहे की आपल्या क्लबसाठी आपण फंडरेझिंग कसं करायचं. तर आपण असं करूया की एक सोशल कॉजला पण आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू आणि प्लस काहीतरी फंडरेझिंग पण क्लबसाठी होईल. मुंबईतील वरळी सी लिंकवर ताशी 250 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणारी अलिशान लिम्बोर्गिनी कार मुंबई पोलिसांनी जप्त केली. कारचा टॉप स्पीड तपासण्यासाठी चालकाने वाहतूक नियमाचा सर्रास पायमल्ली केल्याचं समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वरळी सी लिंकवर वेगाने थरार दाखवणे संबंधित चालकाला महागात पडले. वरळी सी लिंकवर वाहनासाठी कमाल वेगमर्यादा ताशी 80 किलोमीटर इतकी निश्चित असताना संबंधित चालकाने तब्बल 3 वेगाने कार चालवली. हा प्रकार केवळ वाहतूक नियमांचं उल्लंघन नसून रस्त्यावर प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकाच्या आणि प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण करणारा असल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित लॅम्बोर्गिनी कार जप्त केली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून रस्त्यावरील सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर आता केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट वाहन जप्तीची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं असून नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गज माजी नगरसेवकांची राजकीय गणिते बिघडली आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातोय. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत या गडाला धक्का देण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. प्रभाग रचनेतील आरक्षण लॉटरीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कट झाले असून त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय अस्वस्थता वाढली आहे. 2017च्या या मुंबई महापालिका निवडणुकीत वरळीतील सर्व 6 जणांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी नगरसेवक संतोष खरात आणि दत्ता नरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटांसमोर नवे आव्हान उभे राहिले. आगामी निवडणुकीत कुटुंबातील वारसांना रिंगणात उतरवण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये चुरशी वाढली असून निष्ठावंत माजी नगरसेवकांना सोबत ठेवण्यासाठी ठाकरे गटाला सध्या मनधरणीची भूमिका घ्यावी लागते. प्रभाग रचनेमुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचं चित्र समोर आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हवा गुणवत्ता निर्देशांकात 158 ते 167 दरम्यान होता. मात्र यंदा तो 105 ते 113 दरम्यान नोंदवण्यात आलाय. यामुळे मुंबईकरांनी काही अंशी मोकळा श्वास घेतल्याचं चित्र आहे. महापालिकेकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली. त्यांनी नागरिकांना हवेच्या गुणवत्तेबाबतची अधिकृत माहिती पाहण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संकेतस्थळ त्याचबरोबर समीर हे अधिकृत मोबाईल ॲप वापरण्याचं आवाहन केलंय. नागपूर ते गोवा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतलाय. या महामार्गाच्या संरेखनामध्ये अलीकडेच महत्त्वाचे बदल करण्यात आले. नवीन संरेखनानुसार शक्तीपीठ महामार्ग हा कल्याण लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बार्शी रोड परिसरात जनकल्याण आणि शक्तीपीठ महामार्ग यांना इंटरचेंजच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या बदलामुळे भविष्यात नागपूरहून गोवा अतिजलद गाठता येणार असून याच वेळी जनकल्याण महामार्गाच्या माध्यमातून मुंबईकडे जाणेही अधिक सोयीचं होणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील दळणवळण अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मुंबई उच्च न्यायालयासह मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली.
या धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क केली असून सर्व न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही धमकी एका ईमेलद्वारे देण्यात आली. हा ईमेल नेमका कोणी पाठवलाय तसेच धमकीत कितपत तथ्य आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असून सायबर विभाग सुरक्षा यंत्रणा ईमेलच्या स्रोताचा शोध घेत आहे. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारण्यासाठी तपोवन परिसरातील सुमारे 1800 झाडाची तोड करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. वृक्षतोडी विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत तपोवनातील कोणतीही वृक्ष तोड होऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेत. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी 40 कलमी कार्यक्रम जाहीर केलाय. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी मिशन महापालिका अंतर्गत गुरुवारपासून राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या 122 लोकाभिमुख योजनांची माहिती असलेले पॉम्पलेट तयार करून ते घरोघरी पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी घर चलो अभियान राबवले जाणार असून हे अभियान 3 दिवस चालणार आहे. 23 डिसेंबरच्या आत महापालिकेच्या प्रत्येक शहरात हे अभियान पूर्ण केले जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह विविध लोकभिमुख योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम पक्षातर्फे सुरू असून या लाभार्थ्यांच्या थेट भेटी घेणे हा प्रचाराचा महत्त्वाचा भाग असणार आहे. मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या उत्तरेकडील बाजूच्या रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याने घटना घडली. या आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. ती पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार कोस्टल रोडच्या बोगद्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने कोस्टल रोडचे उत्तर दिशेकडे जाणारा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अपघात आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या रॅपिडो, ओला आणि उबेर या बाईक टॅक्सी कंपन्यांनी दिलेले तात्पुरते परवाने रद्द करण्याबाबत राज्य सरकार कठोर भूमिका घेत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी बाईक टॅक्सी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की बाईक टॅक्सी चालकांची नोंदणी करताना संबंधित कंपन्यांकडून पोलीस पडताळणी केली जात नसल्याने निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत आहे. आतापर्यंत कंपन्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 36 गुन्हे दाखल केल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीत 2 गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आलाय. कल्याण येथे उबेर बाईक टॅक्सी चालकांकडून एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. तसेच यापूर्वी रॅपिडो बाईक टॅक्सीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारकडून कठोर निर्णय अपेक्षित आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होऊन मुंबईचा राजकीय गड राखता येईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून यश मिळवले होते, तर भाजप 82 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र अनेक प्रभागामध्ये मनसेला मिळालेली मते निर्णायक ठरली होती आणि त्याचा परिणाम निकालावर झाला होता.
मनसेचा प्रभाव विशेषतः दादर, माहीम, वरळी, घाटकोपर, विक्रोळी, गोरेगाव आणि कांदिवली परिसरातून दिसून येतोय. या प्रभागामध्ये मनसेची मतांची ताकद लक्षणीय असून युती झाल्यास ही मते शिवसेनेसोबत एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही लढत अधिक कठीण ठरू शकते. शिवसेनेतील फूट, भाजप, शिंदे गटाची तयारी आणि नव्या प्रभाग रचनेमुळे ठाकरे गटासमोर आव्हाने असतानाच मनसेसोबतची युती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. आकडेवारीनुसार ही युती प्रत्यक्षात आल्यास मुंबईतील अनेक प्रभागामध्ये थेट लढत अटीतटीची होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि शिवसेना मनसे युती अंतिम रूप घेते का, यावरच आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईचा राजकीय गड कोणाच्या ताब्यात राहतो हे ठरणार आहे. आजच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.